साईज बघा मित्रांनो, रप्पाडाचा साईज आहे, माझ्या हातापेक्षा मोठा आहे बघा, एक नंबर साईजची मित्रांनो माझ्याकडे बघा. जिवंत व्हावे मित्रांनो, आपल्याला कासं भेटलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. गरम आहे जरा, हा बघा एक नंबर असं मासा न घुसलेलं. नमस्कार मित्रांनो, आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज परत आपण एकदा ना तलावामध्ये आलो आहे मासे पकडण्यासाठी. तर आज आपल्यासोबत मामा आहे आणि जिजूसुद्धा आहे, ते म्हणजे होता ना तिला टूल घेऊन चालेल. तर आज आपण बिस्सा मांडून म्हणजे जाळा मांडून आपण मच्छी पकडणार. तर आपलं मामा पण आणि तिकडे पुढे भाऊजीसुद्धा आहे. तर आज अशी खूप म्हणजे धमाल येणार आहे मच्छी पकडण्यासाठी. चढणीचे मासे पकडायला परत एकदा. तर आता पाऊस पडत होता माशी, परत थांबला आहे. तर आता बघा आपल्याला किती पाऊस जर पडला तर आपल्याला मासे भरपूर भेटतील. तर आता आपण जाळा वगैरे टाकून बघूया, म्हणजे भिसा टाकून बघूया आपल्याला काय मासे वगैरे भेटतात की नाही. तर आता त्याला बघू शकतो समोर आलं आहे. तर बघा ते खुली जागा दिसेल ना, तो समुद्र पूर्ण म्हणजे समुद्र नाही म्हणजे तलाव आहे, म्हणजे तुम्हाला समुद्र दिसेल पण तो तलाव आहे ॲक्च्युली. हे बघा एक नंबरचा तलाव आहे, वातावरण मस्त आहे, पण थंडी हवा आहे. बघा तलाव बघू शकतो तुम्ही पूर्ण ना, तो जो तुम्हाला खुली जागा दिसेल पूर्ण तलाव आहे तो. हे बघा आणि या तलावामध्ये आता ना मासे पकडतात. तर आता आपण रात्रभर मासे पकडणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करू नका. तर आपण तलावला आलो आहे, भाऊच्या व्ह्यूज बघतो मस्त की आहे. आणि वारा मस्त सुटला आहे बघा तलाव. आता आपण इथेच ना आपण अशा मैरीला म्हणजे गोठाला ना आपण जायला मांडणार. आपण इकडे पुढे पण जाणार असत गाडा, तिथे पण लावणार जायला आपण. म्हणजे आपल्याला किती मासे भेटत आहे, खूप वेळ आपल्याला रात्रभर आपण थांबणार इकडे जायला वगैरे. आता आपले इथे जिजू वगैरे तयार करत जातात जायला वगैरे. ट्यूब वगैरे आणली त्यांनी दाखवतो. हे बघा हे बघा हे ट्यूब घेतले, त्या ट्यूबवरती ते लोक ते जाणार आहेत. हे बघा या ट्यूबवरती जाणार ते एकदम पूर्ण खोल याच्यामध्ये तलावच्या आतमध्ये जाणार आहेत. झाला वगैरे इथे झाला वगैरे आपण घेऊन आलं ते इथे याच्यामध्ये जाणार, ह्याच्यासुद्धा झालं बघू शकतात. तर आपण आता जाऊया, जातील आता भाजी आणि लावून येतील. मग नंतर मी दाखवतो किती मासे अटकतात ते. चला मनीष भाऊजींना ट्यूब देतोय. मित्रांनो आपण तलावाच्या म्हणजे गोट्याला बसलं म्हणजे बाजूला बसतात. त्याच्यासोबत मामासुद्धा बसला आहे आणि समोर म्हणजे आपले भाऊजी आहेत बघा तिकडे. आणि त्यालाही ना तिकडून जाळा चालू केला आहे लावण्याचं बघा. तिकडून असं जाळा लावला आहे आणि इथपर्यंत जाळा लावला आहे. अजून आतमध्ये लावणार ते बघा. अजून बोस्ती काढली बघा नवी, ती पण आता लावणार ते. आणि अशा आतमध्ये जाणार आहे भरपूर. तर बघूया आपल्याला किती मासे भेटत ते. आता थोड्या वेळात रात्र होईल, आपण कमीत कमी 3 तास थांबणार काय जाळा लावून. जोपर्यंत मासे आपल्याला अडकत नाही तोपर्यंत थांबणार आहोत. तुम्हाला दाखवणार मासे आपल्याला केवढे भेटतील. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. चला तर मित्रपरिवार आपण जेवायला बसलो आणि ते बघू शकतात थैलीमध्ये जेवतो. आणि रात्रीचे वाजलेत 12 आता. इथे सगळे बसलेत आता, मामा वगैरे बसलेत आणि ते भाऊजी वगैरे बसलेत. हे बघा मस्त की अंड्याचा आपण रसा आणलेला, अंड्याची भाजी आणलेली आपण, ती आता आपण खातोय आता. हे बघा मस्त की जेवतोय आता आपण. जेवून घे, थोडा भूक पण भरपूर लागले. थोडं साईडला आपण देवा जागेला काढून ठेवूया. बघा इथे मामा आहे समोर, तुम्हाला दिसत असेल, दाखवतो तुम्हाला. मामा इथे भाऊजी आहे, ते मामा आहे, ते मी पण या जेवायला. रात्रीचे वाजलेत 12 आणि आता जेवतोय आम्ही अंडा. हे बघा मस्त की जेवतोय, अंड्याची भाजी आहे मित्रांनो. जेवून घेऊया चला. तर जेवून झाल्यानंतर आपण जाणार आहोत परत तलावामध्ये मासे पकडण्यासाठी. जाळा मांडला तो काढायला जाणार आहोत. तर चला दाखवतो तुम्हाला. आपल्याला कासं भेटलेलं आहे, त्याला पण सोडून देणार आहात. बघूया मित्रांनो, आपण मस्त की आगीवरती मासे बसतोय. आता रात्रीचे वाजले 3 वाजलेत आणि आता आपण मासे बुजून खातोय. आपल्या भाऊजीने मस्त की मासे आणलेले पकडून, ते आता बुजायला घेतोय. परत सकाळी आपल्याला दुसरे मासे आपल्याला पकडायला जायचे जाळ्यामध्ये. तर बघूया आपल्याला मस्त की भाजी ना आपण मासे मस्त बुजून खातोय. हा चित्रवडा आहे, इकडे 2 इंग्लिश मासे आहेत होऊ शकतात. पापलेट हा मस्त की आहे ना, भाजून खातोय.
मग मित्रांनो मस्त की आपल्याला मासे भाजतात आहे बघा. एक नंबर आणि एक नंबर असं वास येतो माशाचं. खायला पण खूप भारी लागतात मित्रांनो आपला मासा आहे ना मस्त की आगीवरती ना भुजून काढलेला आहे. दाखवतो तुम्हाला, गरम आहे जरा. हा बघा एक नंबर असं मासा ना भुजलेला आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो मी. गरम आहे मित्रांनो मासाचा गोला आहे मित्रांनो. एक नंबर खतरनाक भारी लागते मित्रांनो. मच्छी पापलेट आहे. पापलेट आहे हे बघा. एक नंबर झालं खतरनाक. तर मित्रांनो आता ना सकाळचे वाजलेत 6 वाजलेत आणि परत आता आपल्याला जिजू झालेत जाळा चेक करण्यासाठी मासे आलेत त्याने. आता त्यांनी काढलेले त्यांची बोट म्हणजे टायर ट्यूब म्हणजे आता त्याच्यावरती बसून जातील. आता परत एकदा चेक करण्यासाठी तिकडे जातील आणि आपण ते रात्री मासे आणले ना ते इकडे तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळानंतर ना. आणि ते आपण ठेवले ते आपण तुम्हाला नंतरला मी दाखवतो. आता पहिला जिजू जाऊन दे, पहिला तिकडे जातील आता मासे काढण्यासाठी. तुम्हाला दाखवतो मासे आणल्यावर तिथे. तर मित्रांनो आता आपले भाऊजी आले मच्छीवर घेऊन. तर दाखवतो तुम्हाला जाळ्यामध्ये ना पूर्ण मोठे मोठे मासे आता काढायला घेऊया. काढतो होता तिकडे. झाला हे नाही गेलं काय तो काढायला लागेल का आपल्याला? काढायला लागेल. चावला पुरा मच्छी मस्त झाला मासा. इथे सुद्धा आता आणलं काय जवळ जेम मारणे तिथं. तुला हात दाखवला बघ. इथे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मासे. पुन्हा तिथली भरलेली आणि तिथे एक का दुसरी पण आहे ते आतमध्ये आपली. पहिल्यांदा आपण फटाफटानं मासे काढून घेऊया. तर मित्रांनो आपण सकाळी जाळा काढला ना त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं होतं एवढे मासे भेटले. मासा बघा एक एक साईज बघा मित्रांनो बघा. रप्पाडाट साईज आहे माझ्या हातापेक्षा मोठा आहे बघा. एक नंबर साईजची मित्रांनो मासे भेटले. जिलाबी मग बघू शकता तुम्ही. इंग्लिश मासा म्हणजे पंटूस बघू शकता. मासा बघू शकता किती मोठा मोठा आहे. एक नंबर साईज इथे सुद्धा आहे. हा बघा साईज बघा खाली मासाचा आहे बघा. साईज बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे. इथे कानोसा सुद्धा आला आहे गाबुलीचा. हा बघा साईज बघा एक नंबरची साईज आहे मित्रांनो माशाची. इथे सुद्धा एक कानोसा अडकला बघा. काय हो कानोसा गेला काय म्हणतात? खाऊल आहे बघा. खाऊल आहे मित्रांनो. खाऊल सॉरी खाऊल आहे. हा कानोसा आहे. हा बघा साईज बघा मित्रांनो. खूप सारे मासे असे अजून याच्यामध्ये पण आहे. तुम्हाला दाखवतो. याच्यातसुद्धा आहेत. याच्यातसुद्धा मस्त मोठे मोठे मासे हो दाखवतो बघा मित्रांनो. याच्यातसुद्धा मासे ते पण मोठे साईजचे बघू शकता. हो साईज बघा माशाची एक नंबर साईज आहे बघा. याच्यातसुद्धा जिवंत आहे ते बघा. साईज बघा मित्रांनो. साईज बघा केवढी मोठी आहे बघा. एक नंबर ही साईज आहे. खतरनाक असा मासा बघा. साईज बघा मित्रांनो मासाची बघा. खतरनाक असा साईज आहे मित्रांनो माशाची. आणि त्याच्यात बारके बारके पण लागलेत आपल्याला बघा. बारके बारके पण आहेत बघा. भरपूर असे मासे तुम्हाला दाखवतो. याच्यात वावसुद्धा आहे बघा. मलाईचा मासा बघा. हा बघा मलाईचा मासा मित्रांनो. पहिल्या मासाची चढणीचे मासे बघा. मलाईचा मासा. आणि अजून आहे त्याच्यामध्ये इथे आहेत सिंगाल आहेत. चिवणी हे बघा चढणीची चिवणी आहेत त्याच्यात. परत आहे अजून हे बघा छोटे छोटे खवळ आहेत. हे बघा दंडावन मोठे मोठे साईजचे दंडावन आहे मित्रांनो. बघायला भेटत नाही लवकर हे मासे. आणि इथे वावसुद्धा असेल ही बघा. ही बघा वाव हे बघा साईज बघा मित्रांनो. हे बघा छोटी साईज आहे मीडियम साईज आहे बघा. खूप दिवसांनी वाव बघायला भेटली मित्रांनो. हे बघा वावची साईज बघा मित्रांनो. एक नंबरची साईज आहे. हे मीडियम आहे दाबोलीवाली आहे. हे बघा छोटी साईज आहे. वाव आहे ते. याच्यात खवलासुद्धा आहे. हा बघा ते खवलासुद्धा आहे. एक नंबर असं खवला जिवंत खवला. आणि आता याच्यातसुद्धा आपल्याला मासे
साईज बघा मित्रांनो, साईज बघा, फक्त साईज बघा तुम्ही, काय साईज आहे बघा कशाची. एक नंबर असं जिवंत मासा बघा, हातात पण नाही बघा, एवढा मोठा आहे साईज. फक्त बघा बघा मित्रांनो, वाव बघा बघा, जिवंत वाव आहे मित्रांनो, जिवंत वाव आहे मित्रांनो. साली हातामध्ये येणार नाही आपलं, पलीला तर भेटणार ना. जिवंत वाव आहे मित्रांनो. आपल्या पकडण्याची चुकी पण आपण करून शकतो. हे बघा इथे सगळे मासे पकडलेत आपण, आणि तिथे सुद्धा मासे भरपूर. हे बघा जिवंत कानोसा, एक नंबरचा कानोसा. आता मासे बघा ना मित्रांनो, पागल होऊन एवढे मासे आहेत. तर बघा मित्रांनो, जमा करायला घेतले मासे. हे बघा पूर्ण गोणी भरली आहे मस्त, ती ताजी ताजे मासे, भरपूर मासे भेटले मित्रांनो. आता भाऊजी विकणारच मासे, नाही विकणार नाही, मस्त की विकून टाकणार. यो घे ना, यो विकेला तो मस्त की भाव. अशा या माशाला मित्रांनो भाव भरपूर असतो आमच्याकडे. बघा मासे बघा तुम्ही, मासा बघा खाली, मासे बघून तुम्ही भागला ना. गोणी उचलायला मित्रांनो ताकद पाहिजे बस खाली, एवढे मासे. हा गोणी उचलायला ताकद पाहिजे खाली बस, मासेच मासे. हे बघा ना, उचलून दाखवा माझी एकदा. बघा बघा मासे बघा, एक नंबर. इथली गोणी पूर्ण भरले मित्रांनो, आणि हे साईडला काढले, मला घरी घेऊन जाणार. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. त्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुला व्हिडिओ असं नाही का नवीन व्हिडिओ.